झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये एका विधवा महिलेला गेले 4 महिने मानसिक त्रास देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। एका नगरसेवकाच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। पोलीस स्टेशनमध्ये नेत्यावर महिलेला छळणारा पोलीसच असल्याचं उघड झालंय। पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून नाशिकच्या पोलीस मुख्यालयात काम करणारा पोलीस नाईक सर्जेराव बाळकृष्ण बोचरे आहे। हा गेले 4 महिने एका विधवा महिलेला त्रास देत होता। तिचा पाठलाग करणं, तिला सतत पीसीओ वरून फोन करणं, अशा प्रकारे हा पोलीसच महिलेला त्रास देत होता। पूजा इंटरनॅशनल हॉटेलला तिथपासून तो पाठलागच करत होता आणि साईडने चालायचा। ओ मॅडम मॅडम मी तुमच्या प्रेम करतो, हा म्हणा, नाहीतर बघा मी असं करीन तसं करीन, असं म्हणायचं, गाडी नेऊन तुला उचलून नेईन, असा डायरेक्ट धमक्या द्यायचा तो। तेव्हापासून माझ्या मुलीने शेवटी नोकरी सोडली। सोडल्यानंतर मग घरी राहिली, घरी त्याचे सारखे फोनच यायला लागले। गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या या मानसिक छळाला कंटाळून या महिलेनं स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार केली। त्यानंतर सापळा लावून सर्जेराव बोचरेला पकडण्यात आलं। त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं असता हे महाशय पोलीसच असल्याचं उघड झालं। बँकेमध्ये गेल्यानंतर तिला बाहेरून असं आढळलं की सदर तीच व्यक्ती बाहेर गाडी लावून आलेली आहे आणि तिने मधून मग बँकेमधूनच आम्हाला रिंग केल्या आणि मग मी तिचे नातेवाईक आणि आमचे काही कार्यकर्ते यांना सांगितलं की सदर ठिकाणी जा आणि असा असा प्रकार आहे बघा। आणि त्यावेळेस तो पकडला गेल्यानंतर पब्लिक गोळा झाली आणि तो काही सापडला गेला। गेल्या 15 दिवसात विविध कारणांवरून नाशिकमध्ये 7 पोलीस निलंबित झालेत। आधीच नाशिककर गुन्हेगारीनं त्रस्त झालेत। त्यात आता पोलिसांकडूनच अत्याचार होत असतील तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।